सांग. मी महादेव प्रभाकर नेवर. हां. ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये हे माणूस मजूर होता आणि ते कोण सचिन शेफ हे गुत्तेदार होता आणि त्या गुत्तेदारानं हे हमेशा त्याच्यापेक्षा हमेशा काम करत होतो आणि ह्या वेळेस काम करत असताना त्यानं स्वतःला होऊन त्यानं सांगितलं की तू वर चढ. मग ते वर चढला आणि वर चढली ती घटना घडली आणि ह्याच्यामध्ये शासन प्रशासन सुद्धा हे एमसी बोर्डाचं सक्रिय आहे म्हणायचं. कारण एखादे लाईटचं काम करीत असताना तिथला जो लाईनमॅन असेल किंवा इंजिनियर असेल ते शासन सुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे. पण हे आम्हाला काय करतात वेळ चुकापणाने आम्ही त्याच्यामध्ये सक्रिय नाहीत म्हणून सांगायला येते. म्हणजे हे काम तर ह्या महावितरण कंपनीचंच असेल ना? काम महावितरण कंपनीचंच आहे. पण आता आम्ही मेन साहेबाला बोलल्यानंतर ते साहेब सांगितले की ही आम्हाला ही कल्पना दिलेली नाही. म्हणजे बिना सांगता हे काम झालेलं आहे असं त्यांचं मत आहे. अच्छा. पण आमचं मत असं नाही. आमचं मत आहे की बाबा तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये लाईट वडीत असताना किंवा काय असत त्यावेळेस एखादा लाईनमॅन गावामध्ये असतो त्या लाईनमॅननं कमीत कमी परमिट घेणं परमिट देणं ही ते योग्य आहे ना. आज ते सगळे हात झटकीत आहेत आणि त्या जो लाईनमॅन आहे का त्याला आम्ही साहेबाला बोललो होतो आम्ही आता ते म्हणले की मला माहीत नाही. असं कसं शक्य आहे की तुम्ही गावातल्या लाईनी ओढत असताना अहो साधा आमच्या मीटरचं वायर बसवायचं म्हणल्यानंतर आम्हाला लाईनमॅनला बोलल्याशिवाय मीटरचं वायर बसत नाही. आणि असं कसं शक्य आहे की बाबा तुम्ही एवढी लाईन ओढत असताना सुद्धा तुम्ही लाईनमॅनचं परमिट घेऊन जर तुम्ही काम करत नसतात तर सगळ्या महावितरण कंपनीचा भोंगळा कारभार दिसतो सगळा. आणि बऱ्याच ठिकाणी आजच इथंच म्हणून नाही हीच घटना म्हणून नाही अशा बकळ घटना आहेत साहेब की सध्या महावितरण कंपनीमध्ये कोटेशन बंद झालेले आहेत आणि जी बोर पाडतात ती लोक स्वतः प्रायव्हेट असंच खाजगी सांगतात आणि लाईन ओढून घेतात आणि जिथले लाईनमॅन असतात का त्या लाईनमॅनला काय पैशाची मॅनेजमेंट करत असतील त्याच्यामुळे ते काम होत असेल ना. बगर लाईनमॅनला बोलता काम होतेच का गावातले. त्याच्या कठोर कारवाई झाली पाहिजे. लाईनमॅन तो कोण इंजिनियर असेल आणि तो गुत्तेदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ह्याची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे.